रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेलं भारूड हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. मागच्या वेळेस मी जो व्हिडिओ केला होता ह्याच भारुडावरती त्यातील काही कडवी वेळेअभावी गाळली गेली होती, परंतु ह्यावेळेस आपण संपूर्ण भारूड पाहणार आहोत. तसं पाहिलं तर भारूड हा संत वाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार. संत एकनाथ महाराजांची भारुडे खूप लोकप्रिय आहेत, परंतु इतर संतांनी देखील भारुडे रचलेली आहेत. सुरुवातीला आपण संपूर्ण भारूड पाहूया. काट्याच्या अणीवर वसली 3 गावे, 2 ओसाड 1 वसेचिना. वसेचिना तिथे आले 3 कुंभार, 2 थोटे 1 घडेचिना. घडेचिना त्याने घडली 3 मडकी, 1 कच्ची 1 भाजेचिना. भाजेचिना त्यात रांधले 3 मूग, 2 हिरवे 1 शिजेचिना. शिजेचिना तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवेचिना. जेवेचिना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांझ्या 1 फळेचिना. फळेचिना तिला झाले 3 टोणगे, 2 मेले 1 जगेचिना. जगेचिना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे 1 चालेचिना. चालेचिना तिथे आले 3 पारखी, 2 आंधळे 1 दिसेचिना. दिसेचिना त्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेचिना. ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव, सद्गुरू वाचुनी कळेचिना. आता या भारुडाचं निरूपण पाहूया, भावार्थ पाहूया. बघा, एक बारीकसा बाभळीसारखा काटा, त्याचं अणकुचीदार टोक, ते केवढंसं, ती केवढी छोटी जागा आहे, त्यावरती 3 गावं वसली. आता त्या 3 गावांचं नाव काय? सत्व, रज, तम किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं गुण्यागोविंदांनी एकत्र राहणं केवळ अशक्य. म्हणजे सत्व असेल तर रजतम राहणार नाही, रज असेल तर सत्वतम राहणार नाही, तम असेल तर सत्वरजचं काही काम नाही. बघा, सत्व म्हणजे सात्विकता, सात्विकतेला राजकारण चालत नाही, तामसिकता चालत नाही. त्यामुळे एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी जर सात्विकता असेल तर राजकारण शिवणार नाही किंवा तामसिकता शिवणार नाही. आणि एखाद्या माणसाच्या मनामध्ये रजविषयक विचार असतील, राजविषयक विचार असतील, राजकीय विचार असतील, तर त्या ठिकाणी सात्विकतेचं काय काम आहे? सात्विकतेला तो जुमानणार आहे का? नाही जुमानणार. तामसिकतेला सुद्धा जुमानणार नाही, त्याला स्वतःलाच राज्य करायचं असतं. आणि तिसरं आहे तामसिक. तामसिक म्हणजे क्रूर, सगळं काही स्वतःच हिसकावून घेणारा, ओरबाडून घेणारा. अशा ठिकाणी ना राजकीय लोक चालणार आहेत ना सात्विक लोक चालणार आहेत. त्यामुळे एका वेळी एका ठिकाणी एकच जण राहू शकतो, एकच गुण राहू शकतो. तिघांचंही असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्यच आहे. त्यामुळे खरं तर ही 3 गावं एकाच ठिकाणी बसणं केवळ अशक्यच आहे. आता या भारुडाची पुढची ओवी पाहूया. वसेचिना तिथे आले 3 कुंभार, 2 थोटे 1 घडेचिना. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? आता या बाभळीच्या काट्यासारख्या अणुकुचीदार टोकावरती जे 3 गावं वसले आहेत, त्या गावामध्ये 3 कुंभार आले मडकी घडवायला. त्या 3ही कुंभारांची नावं ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे 3ही देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार. परंतु उत्पत्ती करणाऱ्याकडं पालनाचा विषय नाही, पालन करणाऱ्याला संहार करायची आवश्यकता नाही आणि संहार करणाऱ्याला उत्पत्तीच नाही. म्हणजे बघा, ब्रह्मदेवाकडे काय काम आहे? उत्पत्ती करीत राहायची, उत्पत्ती करीत राहायची. कसं ते पोचले जातील किंवा त्यांचं काय होईल, त्यांना मारावं लागेल, त्यांना जगवावं लागेल, काही घेणं देणं नाही. भगवान विष्णूंची भूमिका कशी आहे? जो जन्माला आला त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्था करणं, त्याच्या आयुष्याचं नीट मार्गी लावणं, हे भगवान महाविष्णूंचं काम आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात आणि प्रत्येक जीवाला जगण्यासाठी काही ना काहीतरी देण्याची तरतूद भगवान महाविष्णू करतात. आणि तोच विषय जर महादेवांचा पाहिला तर महादेवांना काही घेणं देणं नाही. उघडला तिसरा डोळा म्हणजे संपलं, समोर कोणी असणं, जाळून भस्मसात करायचा, नाश करायचा, संहार करायचा, बस एवढंच काम त्यांच्याकडे आहे. म्हणजे याचा अर्थ काय? 2 थोटे आहेत आणि एक काहीच घडवत नाही, म्हणून त्या मातीला घटाचा आकार मिळणारच नाही. मग भारुडातील पुढची ओवी काय? भाजेचिना त्यात रांधले 3 मूग, 2 हिरवे 1 शिजेचिना. याचा अर्थ काय? या न वसलेल्या गावामध्ये न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यामध्ये 3 मूग रांधायला ठेवले, 2 कच्चे 1 शिजेचिना. स्थूल, सूक्ष्म आणि कारण असं देहरूपी 3 मूग रांधायला घेतले. त्यापैकी विषय, सुख आणि काम, क्रोधाने लिंपलेले रज तम जे गुण असतात, रज आणि तम हे 2 गुण हे कायमच हिरवे असतात, अपरिपक्वच राहतात. आणि सत्व मूळतःच परिपक्व आहे, त्यामुळे शिजण्याचा काही प्रश्नच येत नाही. भारुडातली पुढची ओवी काय? शिजेचिना तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवेचिना. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? काहीच शिजत नाही अशा गावामध्ये 3 पाहुणे आले. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य असे 3 काळ आले.
भूतकाळ हा कसा आहे, भूतकाळ हा नेहमीच असमाधानी आहे. वर्तमान काळ कसा आहे, हव्यासात मग्न आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे 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 असं म्हणणारा जो आहे तो वर्तमान काळ. आणि भविष्यकाळ नेहमीच अनिश्चित आहे. काय होईल, कसं होईल, कुठं होईल, कधी होईल माहितीच नाही. म्हणून हे तीनही पाहुणे जेवलेच नाहीत. त्यांचं समाधान असं कधी झालंच नाही. म्हणजे काय अर्थ झाला, थोडक्यात न वसलेलं गाव आहे, थोटे कुंभार आहेत, न घडलेली मडकी आहे, त्यात न शिजलेले मूग आहेत आणि न जेवलेले पाहुणे आहेत. आता पुढची गोष्ट कशी रंगत जाते ते बघा. आता भारुडातील पुढची ओवी आहे. जेवेचिना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांझ्या 1 फळेचिना. आता हा जो कोणी जेवत नव्हता, जो अधिभौतिक देह होता, त्याला आपण काय केलं, त्याला 3 म्हशी दिल्या. म्हशी म्हणजे काय, ज्यांचं दोहन केलं असता त्या दूध देतात. मग म्हशीच का बरं म्हटल्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी, गायी का बरं नाही म्हटले? गाय तर किती पवित्र आहे. गायी दिल्या असं का बरं नाही म्हटलं? तर गाय ह्या प्राण्याचा अर्थ, या शब्दाचा अर्थ आपल्या संस्कृतीमध्ये समृद्धी आणि संपन्नता याच्याशी जोडलेला आहे. गाय काय, गाय कामधेनू आहे. कामधेनू आपल्या इच्छेनुसार पळते, आपल्या सुखासाठी, कल्याणासाठी ती फळ देत असते. इथं हा अर्थ अभिप्रेत नाहीये. इथं आपल्याला आपलं काय घडतंय, वास्तव जीवन कसं आहे, कुठं चुकतंय हे सांगण्याचा संत ज्ञानेश्वर माऊलींचा अट्टहास आहे. त्यामुळे ते म्हैस या प्राण्याचा उल्लेख करतायत. आता म्हशीमधून काय अपेक्षित आहे, तर चारा पाणी टाकल्यानंतर काय करते म्हैस, दूध देते आणि दुसरं म्हणजे शेणमूत देते. महिष हा संस्कृत शब्द आहे. त्याचे स्त्रीलिंगी रूप जर आपण पाहिलं तर महिषी होते, म्हणजे म्हैशी होते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी महिष या शब्दाची योजना करताना महाईश म्हणजे मोठी इच्छा अशी व्युत्पत्ती केलेली आहे, अशी कल्पना केलेली आहे. आणि म्हणून इथे म्हशी म्हणजे इच्छा. आता इच्छांचं आपण दोहन केलं, इच्छांच्या मागं आपण लागलो, प्रयत्न केले तर त्या फलद्रूप होतात. एरवी या इच्छा मनाला सतत टोचणी लावून राहिलेल्या असतात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मते इच्छांचं फलित म्हणजे दूध आणि टोचणी म्हणजे काय, ते शेण. आता इच्छा सुद्धा 3 प्रकारच्या आहेत, लोकेशना, वित्तेषणा आणि कामेशना. मला लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, माझा संसार झाला पाहिजे, पुत्र पौत्रादी असले पाहिजेत, मी सुखी असलं पाहिजे, ही झाली लोकेशना. भरपूर धनसंपत्ती असावी, 7 पिढ्यांपर्यंत पुरेल इतकी लक्ष्मी माझ्या घरी असावी, धनसंपत्ती असावी, पैशांचा पाऊस पडावा, ही झाली वित्तेषणा. बंगला हवा, गाडी हवी, अमके हवे, तमके हवे, ही झाली कामेशना. बघा, पहिल्यांदा सायकल हवी ही इच्छा होती की नाही, सायकली आल्या, भरली की इच्छा नाही, मोटरसायकल पाहिजे. मोटरसायकल आली घरी तरी इच्छा भरली का नाही, कार आली पाहिजे. आता तुम्हाला हेलिकॉप्टर जरी आणून दिलं तरी पुढची अपेक्षा राहील, ही पाहिजे, ही इच्छा पाहिजे, ती इच्छा पाहिजे. ही इच्छा कधीच पूर्ण होत नाही. माणसांचं आयुष्य संपून जातं पण इच्छा कधी संपत नाहीत, कमी होत नाहीत. पण या इच्छांना कामाला कोण लावतं, तर आपली प्रवृत्ती कामाला लावते. आणि प्रवृत्तीला कोण जन्म देतं, तर 3 गोष्टी देतात, स्मृती, श्रुती आणि कृती. आता स्मृती आपण इथं प्रवृत्तीवरून धरतोय, म्हणून इथं स्मृती म्हणजे आठवणं. नाहीतर आपल्याकडे 22 स्मृती आहेत, पराशर स्मृती, गौतम स्मृती, मनुस्मृती इत्यादी सगळ्या स्मृती आहेत. त्या स्मृतीविषयी मी बोलत नाही, मी प्रवृत्तीविषयी बोलतोय. स्मृती म्हणजे काय, आठवणे. श्रुती म्हणजे काय, कुठेतरी आपण ऐकलेलं आहे, श्रुत, श्रोते, श्रुत म्हणजे ऐकणे, श्रोते बघा. आणि कृती म्हणजे काय, एखादी क्रिया करण्याविषयीची प्रवृत्ती. आता या मूळ म्हशी किती झाल्या, 3 म्हशी झाल्या. लक्षात घ्या, मी 3 म्हशी सांगितल्या, स्मृती, श्रुती आणि कृती. यापैकी जोवर कृतीची जोड होत नाही तोपर्यंत स्मृती आणि श्रुतीला काही किंमत नाही. त्या कधीच फळत नाही, कधीच आपल्याला रिझल्ट देत नाहीत, कधीच आपल्याला परिणाम आणून देत नाहीत. त्यामुळे दोघी जणी स्वतंत्र असूनही वांझ्या आहेत, वांझोट्या आहेत. त्या 3ही म्हशींपैकी एकच म्हैस आहे जी फळवू शकते, जी आपल्याला वासरू देऊ शकते आणि दूध देऊ शकते, ती म्हणजे कृती. फक्त आपण कृतीकडेच आपण आशा करू शकतो की ती फळेल. पण आता ती फळेची ना, संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, फळेची ना. फळेची ना म्हणजे काय, मी कृती खूप करतोय पण मला मनासारखं फळच मिळत नाही. खूप अभ्यास केला आणि 32% पडले, 30% पडले. मग काय करणार, मी खूप अभ्यास केला. अरे पण ते कमी पडले ना उत्तीर्ण होण्यासाठी, मग कसं चालल, तुमची कृती कमी पडली, प्रयत्न कमी पडले, म्हणून इच्छा फळली नाही. प्रयत्नांच्या जोडीला नशीब आणि वेळेने साथ दिली तर फळ मिळतं, असं या करतात म्हटलं जातं. आणि आपल्याला जे काही फळ मिळतं त्यातच आपल्याला समाधान मानावं लागतं. तुम्ही इच्छा करा नका करू. म्हणजे काय, प्रयत्न, नशीब आणि वेळ या 3 गोष्टी जर आपण एकत्र व्यवस्थित जमवून आणल्या तरच त्या फळू शकतात, आणि त्याही आपल्या हातात नाहीत. म्हणजे काय, मी कितीही कृती केली तरी फळेची ना, हेच तत्व बरोबर आहे. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 7. फळेची ना तिला झाले 3 टोणगे.
दोन मेले एक जगेची ना. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आता आपण ही जी कृती नावाची इच्छारूपी म्हैस आहे तिला कामाला लावलं तर तिने काय केलं, 3 टोणग्यांना जन्म दिला. टोणगे म्हणजे काय, रेडे. गाईचं असतं ते वासरू, म्हशीचं असतात ते टोणगे, रेडे. आता हे 3 टोणगे कोण आहेत, काम, क्रोध आणि मोह. आता मनुष्य म्हणून आपली प्रवृत्ती पहा बरं का. आपल्या कृतीतून आपल्या मनासारखं फलित निर्माण झालं, फळ मिळालं तर आपल्याला लगेच गर्व होतो. आपण काय म्हणायला लागतो, मीच छान आहे, मी एवढी मेहनत केली, मला यश मिळालं, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी अजून काय काय झालो, की मीच केलं म्हणून मी शहाणा आहे, मी मोठा आहे, असा मोह उत्पन्न झाला. आता मनासारखं नाही झालं तर काय होतं, क्रोध उत्पन्न होतं. मला झालं नाही, माझ्या मनासारखं झालं नाही, क्रोध आला, राग आला, संताप झाला, असं म्हणायला लागतो आपण. संताप अनावर व्हायला लागतो आपला. म्हणजे काय झालं, मनासारखं नाही झालं तर क्रोध उत्पन्न झालेला आहे. समजा आपल्याला एका वेळेस यश मिळालं तर अजून पुढं आपल्याला आणखी यश मिळवावंच वाटतं, अजून गोष्टी मिळवाव्या वाटतात, अजून काम मिळवण्यासारखी गोष्ट होऊन जाते. म्हणजे काम म्हणजे काय, अजून 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 मिळवणे किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हव्यास धरणे. आता बघा, या तिघांपैकी काम, क्रोध आणि मोह हे काही काळासाठीच असतात. कालांतराने समज येईल किंवा विचारांती ते नष्टही होतील, किंवा कोणी आपल्याला समजून सांगितलं तर आपलं त्यावरती नियंत्रण देखील आपल्याला करता येईल. त्यामुळे ते दोघे जन्माला आल्यानंतर मेले असाच अर्थ झाला. जर थोरा मोठ्याने सांगितलं, संत मंडळींनी सांगितलं समजावून, घरच्या लोकांनी समजावून सांगितलं, आई वडिलांनी समजावून सांगितलं आणि आपण ते ऐकणाऱ्यातले असू तर आपल्याला क्रोध आणि मोह यावरती सहज नियंत्रण मिळवता येते. आता राहिला तो तिसरा टोणगा, काम नावाचा. काम नावाचा हा जो काही टोणगा आहे तो जगेची ना. हा काम म्हणजे काय, की बघा, आपण उदाहरण घेऊया, एखाद्या बाईला मूल झालं आणि मेलं, पुन्हा दुसरं मूल झालं, पुन्हा मेलं, असं अनेक वार झालं तर आपण काय म्हणतो, की त्या बाईचे मूल जगेचं ना, जगतच नाही तिचं मूल. हा काम देखील असाच आहे. आपली इच्छित साध्य जे ते प्राप्त झालं की नष्ट होतो, पण म्हणून इच्छा चक्र इथं काही थांबत नाही, परत दुसऱ्या कामाला जन्माला घालते. तो संपला की तिसरा उत्पन्न होतो. म्हणजे हे कामाचं जगणं आणि मरणं आणि वार चालत राहतं. म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, काम नावाचा टोणगा जगेची ना. वारंवार उत्पन्न होतो, वारंवार आपल्याला कामाला लावतो आणि वारंवार मरतो, म्हणून तो जगेची ना. भारुडाच्या पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, जगेची ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे 1 चालेची ना. आता हा जो जगेची ना नावाचा काम नावाचा टोणगा आहे, जो आपल्याला व्यवहारामध्ये मनुष्याला चालवतो, काम करायला लावतो आणि तो त्रास देतो, सारखा मरतो, सारखा जगतो. मग आपण काय केलं, तो जो टोणगा होता काम नावाचा तो घेतला, बाजारात गेलो आणि बाजारात त्या कामाला विकून टाकला. त्यावेळेस स्वस्तही होती, टोणगा 3 रुपयालाच गेला. आता हे बाजारातले आलेले 3 रुपये, कोणते 3 रुपये, प्रत्येक रुपयाचं नाव आहे बरं का. 1 रुपया आहे सुख, दुसरा आहे दुःख आणि तिसरं आहे ईर्ष्या. काम विकून आपल्याला सुख मिळणारे, दुःख मिळणारे हे तर सगळ्यांनाच मान्य आहे, पण ईर्ष्या फुकट मिळते ना. ईर्ष्या कशी काय उत्पन्न झाली, तर स्पष्ट आहे की कशामुळे मिळते, तुलना केल्यामुळे मिळते. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आणि दुसऱ्याला त्याच्यापेक्षा वरचढ अशी जर गोष्ट मिळाली तर आपण तुलना करायला लागतो. आता या 3 रुपये जे आलेले आहेत, सुख, दुःख आणि ईर्ष्या, यामधील सुख आणि दुःख हे क्षणिक आहेत, ते संपले. जन्माला आल्याबरोबर त्यावेळेस थोडा वेळ त्यांचा प्रभाव दाखवला आणि ते संपले, म्हणून ते काय आहेत, खोटे आहेत. परंतु ईर्ष्या जी आहे, ईर्ष्या क्षणिक नाही आहे. ईर्ष्येचं नाणं बाजारात चालवायला गेलो तर ईर्ष्या कोणी विकतही घेत नाही. सुख घेईल, दुःख विकत घेईल, दुःख सुद्धा विकलं जातं. पण ईर्ष्या, असूया, जळणं एक दुसऱ्यावरती ते कोणी विकत घेत नाही. तरी पण ते आपल्याला स्वतःजवळ हवंसं असतं, आपण दुसऱ्यावरती जळत असतो. आता भारुडातील पुढची ओवी पाहूया. चालेची ना तिथे आले 3 पारखी, 2 आंधळे 1 दिसेची ना. माझे ईर्ष्येचे नाणे, मी जे जळतोय ते नाणं का चालत नाही असा आपल्याला प्रश्न पडलेला. आता तेव्हा काय केलं, मग हे नाणं खरं आहे का खोटं. मागचे 2 नाणे खोटे निघाले, सुख दुःख, मग हे पण खोटं आहे का खरं आहे, हे तपासायला आपण निघालो असता. या नाण्याची परीक्षा करण्यासाठी तिथं काय झालं, 3 परीक्षक आले. 3 परीक्षापैकी संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, 2 आंधळे 1 दिसेची ना. 2 आंधळे आहेत आणि एकाला दिसतच नाही. बघा मग गोष्ट. आता हे 3 परीक्षक कोण आहेत, तर मन, बुद्धी आणि अहंकार. यापैकी मन आणि बुद्धी हे स्वतःच्याच भावनांचं समर्थन करतात, मीच खरा असं सांगत फिरतात आणि स्वतःच्या स्वार्थाने आंधळे झालेले असतात. त्यामुळे त्यांना आंधळ असं म्हटलेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी. मन दुसरं काही सांगणारच नाही आणि बुद्धी सुद्धा दुसरं काही सांगणारच नाही, म्हणून राहिला तिसरा अहंकार. आता या अहंकाराला विचारायला गेलं तर त्याला काही दिसेची ना. अहंकाराला काही दिसतं का, मीपणा ज्याच्या अंगामध्ये शिरला त्याला काही दिसतं का, नाही दिसत. त्यामुळे त्याला दिसेची ना. भारुडाच्या पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, दिसेची ना त्याला मारल्या 3 बुक्क्या.
आता हा दिसेचीना नाटकं करायला लागला, आपल्याला ऐकू नाही लागला, म्हणून मी काय केलं, दिसेचीना त्याला मारल्या 3 बुक्क्या, धडाधड 3 बुक्क्या ठेवून दिल्या. 2 हुकल्या 1 लागेचीना. दिसेचीना त्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेचीना. हा जो कोणी मला दिसेचीना म्हणणारा अहंकार आहे तो खोटं बोलायला लागला. मग मी काय केलं, त्याला 3 बुक्क्या घातल्या. या 3 बुक्क्या म्हणजे काय, 3 ताप आहेत. कोणते, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे 3 ताप मनुष्याला सहन करावे लागतात. आता बघा, आध्यात्मिक ताप सहन करायच्या वेळेस हा अहंकार काय म्हणतो, आत्मा म्हणून काही अस्तित्व नाही, जे काही आहे ते जग आहे आणि देहच आहे, पाप पुण्य म्हणून काही नसते, असं आपल्या वल्गना चालू होऊन जातात. देवाने काय केलं, आपल्याला एक बुक्की मारली होती, ताप, आध्यात्मिक ताप, म्हणजे आध्यात्मिक लोकांकडून समजून घालून पाहिलं होतं. पण तुम्ही काय म्हणू लागले की आत्मा म्हणून काही अस्तित्वातच नाही, धर्म म्हणून काही अस्तित्वातच नाही, देव म्हणून काही अस्तित्वातच नाही, जे काही आहे ते हे समोरचं जग आणि हा देह, हे सुख, हे दुःख आणि ही मौज मजा एवढंच खरं आहे, असं सांगायला लागले. म्हणजे देवाने दिलेली ती बुक्की जी आध्यात्मिक तापाची ती तुम्हाला लागलीच नाही, ती बुक्की हुकली. आता दुसरी आहे आधिदैविक बुक्की, म्हणजे इंद्रियाधिष्ठित देवतांचा कोप, म्हणजे व्याधी, म्हातारपण इत्यादी, आजारपण, म्हातारपण, अजून दुसऱ्या गोष्टी, त्रास होणं, अपघात वगैरे, ह्या झाल्या अधिदैविक. परंतु हा दिसेचीना नावाचा अहंकार खूप मोठा भयंकर आहे. तो काय म्हणतो, आपलं काहीच काम नाही, आपल्या स्वतःला काही लावूनच घेत नाही, जे आहे ते तिकडचं, तूच खाल्लं पिल्लं बाबा म्हणून तुला त्रास झाला, वात पित्त कफ बिघडले म्हणून शरीराच्या मातीत मारतो, तूच चवदार खाल्लं म्हणून माझं काय त्याच्यात. मग शरीर काय करतं, मुकाट्याने भोगायला लागतं. दे बाबा 2 इंजेक्शन दे, हातात मूठभर गोळ्या दे, काय अजून 2-4 हिरव्या निळ्या पिवळ्या गोळ्या खात राहा. काहींना तर आयुष्यभर गोळ्या चालू राहतात. त्यामुळे देवानी ही जी बुक्की मारली होती त्या अहंकाराला, ती बुक्की सुद्धा हुकली. ती लागली कुणाला, शरीराला, त्यालाच इंजेक्शन बसले. आता राहिली शेवटची बुक्की, आदिभौतिक नावाची बुक्की. आता ही बुक्की कशी आहे, अपमान होणाऱ्या, व्यावहारिक हानी होणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरती आदिभौतिक झाली. पण हा अहंकार एवढा निर्धावलेला आहे, तो निर्लज्जपणे तरीही तसाच राहतो. म्हणजे तुम्ही एखाद्या लग्न समारंभात गेले, तिथे निमंत्रण नाही, पत्रिका नाही, तरी गेले निर्लज्जासारखं जेवण करू लागले, पुढच्यानी येऊन धरलं, हाताला धरून हाकलून बाहेर काढून दिलं. अहंकार एवढा निर्लज्ज आहे की तो तरीही निर्लज्जासारखा आपल्याला म्हणतो, आहे खायला तर मिळालं, 2 टोले पडले म्हणून काय झालं, असा हा अहंकार निर्लज्ज असतो. म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, याला किती हाणलं तरी लागायची ना, 3 बुक्क्या मारल्या, 3 व्यर्थ गेल्या. असा हा जो अहंकार आहे, जो मी पण आहे, तो जाता जात नाही. म्हणून मी कुणीतरी आहे या संकल्पाचा काटा जशाचा तसा उभा आहे. मूळ कशावरती, लक्षात घ्या, काट्याच्या आणीवरती वसले. मूळ लक्षात घ्या, भारुडाचं काय, काट्याच्या आणीवरती वसले 3 गावं. आणि त्याच्यावरती जो शेवटचं त्यांनी निरूपण केलेलं आहे, शेवटची गोष्ट काय सांगतायत संत ज्ञानेश्वर माऊली, हा जो कोणी अहंकार आहे, हा मीपणा जो आहे तो जाता जात नाही. मी म्हणून कुणीतरी आहे, या संकल्पाचा काटा जसाच्या तसा उभा आहे आणि युगानुयुगे, कल्पानुकल्पे या काट्याच्या आणीवरती गावे वसत गेलेली आहेत आणि पुढच्याही गोष्टी, हानिकारक गोष्टी होत गेलेल्या आहेत. जे नाहीच अस्तित्वात ती गोष्ट आपण धरून चाललेलो आहे, म्हणून आपल्याला त्रास होतो. परमेश्वराच्या चरणी आपण लीन होत नाही, नामस्मरणात जात नाही, संत सज्जनांच्या सहवासात राहत नाही, पुण्यकर्म करीत नाही, म्हणून आपल्याला त्रास होतो. अहंकार, काम, क्रोध, माया, मोह, मत्सर इत्यादी दुर्गुण आपण आपल्याजवळ ठेवतो आणि मग त्यांचा त्रास झाल्यावरती दुःख होतं, म्हणून आपण रडत बसतो. आणि हीच गोष्ट संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. भारुडाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत, ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव, सद्गुरु वाचूनी कळेचिना. सुख, दुःख, लोभ, राग, अहंकार या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी, आपल्याला समाधान मिळण्यासाठी, सुखी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला सद्गुरू करावा लागेल. सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आपल्याला फक्त सद्गुरूच समर्थ आहेत. आणि सद्गुरू केवळ एवढ्यावरती थांबत नाहीत, ते आपल्याला निर्विकार करतात, निर्विकल्प करतात, मोक्षाच्या मार्गावरती ते आपल्याला प्रवृत्त करतात, निर्वाणाच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जातात. आपलं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे, मोक्ष असलं पाहिजे. आणि ते मोक्षाच्या मार्गावरती नेण्याचं काम कोण करतं, तर आपले सद्गुरू करतात. म्हणून आम्ही सद्गुरुरायांना शरण जात आहोत. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आम्ही सद्गुरुरायांना शरण जात आहोत. त्यांच्या बोधाकरता, उद्धाराकरता योग्य वाटेल असा उपाय माझ्या गुरूंनी करावा, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत,
सद्गुरूंचे पाय धरले पाहिजे, त्यांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे, ते सांगतील ती गोष्ट आपण घेतली पाहिजे. त्यामुळेच आपण सन्मार्गाला लागू शकतो, आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.